कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही ना, नाही नेसता आलं ना मला। मी सांगत होतो मला नाही नेसता येणार आणि तू हसतोयस काय? तुला नेसता येतं का? अहो मला माझ्या चड्डीची नाडी बांधता येत नाही आणि धोतर कुठं नेसता येईल, पण ताडले भारी धोतर नेसवता येतं। खरंच? वय वय गावच्या यात्रेला मला धोतर नेसवते आणि गावच्या पूजेला बाला सवळं नेसवलं होतं। मग मला नेसव ना। नेसवते की। चल मग एकदा नी चल। आदित्य सर तिथं गाठ मारा। कुठे? कमरेला। इथे अशी? ओके। थांबा थांबा थांबा। हाँ। ओ घट्ट मारा। गणी हे पायाच्या खालनं टाकून मला माग दे। हा ठीक। आदित्य सर पुढे वा, पुढे वा, पुढे वा। हा ठीक आहे। आता थांबा जरा। गणी कुर्ता वर कर। हा थांबा ना जरा, हलू नका ना। नाही, त्या गुदगुल्या होत्या। आता इथं बघा। गणी कुर्ता पकड। ही पारो तर एकदम सुपरफास्ट निघाली। आदित्य किर्लोस्करला इम्प्रेस करते। उद्या ही आदित्यला कॅच करायला बघेल आणि माझ्या गळ्यात प्रीतम नावाचा दगड पडेल। नो वे। तायडे नाही, मला कळलंय। बर खोचा। आता बघतेच सासू मॉमचं याच्यावर काय म्हणणं आहे ते। चला आईल्या निघ। हे काय तुझं अजून आवरलं नाहीये? अगं आपल्याला जायचं ना, ठरलंय आपलं तसं। अरे पण त्याला वेळ आहे ना। हीच वेळ ठरली होती आपली, असं काय? चल काम नंतर होतील ग, चल। श्रीकांत, आपण हे कधीतरी नंतर नाही का प्लॅन करू शकत? नाही ग, एकदा मुलं आली आणि कामाचा व्याप पडला ना की काही प्लॅन करता येणार नाही। त्यामुळे कल करे सो आज कर आणि आज करे सो अब। ठीक आहे, कुठली साडी नेसू? आपल्या दोघांची फेवरेट तू आणलेली। अर्थात, कारण माझा चॉईस बेस्टच आहे। ठीक आहे, तू आवर, मी एक काम करू देऊ। आणि आमचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना, अगदी नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले आहेत। म्हणजे कोरफड, जास्वंद, तुळस, भृंगराज या अशा सगळ्या वनस्पतींनी बनवलेले आहेत। यात कुठलेही घातक केमिकल्स नाहीये, म्हणूनच हे स्वस्त आहे आणि अगदी कोणालाही परवडतील असे आहेत। म्हणून माझी एक नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, एकदा आमचे सगळे प्रोडक्ट्स वापरून बघा। आणि हा,
अशी कुठलीही आयडिया, अशी कुठलीही कल्पना तुमच्या डोक्यात असेल तर ती आम्हाला सांगा. आम्ही ती वापरून त्याचं पूर्ण श्रेय हे तुम्हाला देऊ आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसेही मिळतील. मी तुमची ही क्रीम लावू शकते का? का नाही, बिनधास्त लावायची. ये मी तुला लावून देते. ये. दादा, मावशी, अरे सर. आता बघ. अरे हा गाल किती मऊ झालाय. ताई, ही क्रीम ना अशी आपल्या त्वचेला लावायची, म्हणजे त्वचा कशी एकदम मऊ आणि टवटवीत होते. आता आपले हात पिक्चर मधल्या हिरोईन सारखे मऊ आणि सुंदर होणार. मग लावल्या लावल्या मऊ वाटतंय आणि वास पण भारी येतोय. गणी, काय बिलकुल सर. आरो किती सहजपणे माणसांचं मन जिंकते ना. मग माझी आयडिया आहे तशी, पण माझ्याकडे अजून एक चांगली बातमी आहे. काय बोलतो? वय काय सांग? इकडे शेजारच्या आमराईत लय आंबे लागले. मला इथल्या पोरांनी सांगितलं जायचं का काढायला, लय मजा येईल. अरे हा, म्हणजे तसंही इथलं काम तर संपलंच आहे आणि गावी आलंय म्हटलं काहीतरी केलं पाहिजे ना. चल 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 लवकर चल. किती लवकर मिसळतो ना हा माणूस. कोण? हरीश. छान आहे ना. परू, आई बाबा तुझ्या आणि हरीशच्या लग्नाचा विचार करतात. माहित आहे मला, पण आदित्य सर, मला लगीन नाही करायचं. नाही खरंच. कधीतरी लग्न करावं लागणार ना. आयुष्यभर एकटंच राहणार आहे. नाही राहणार आदित्य सर. अजयचं जे काही बी झालं ना, त्यावरनं ना मला भीती वाटते. मला नाही वाटत मी कधी लगीन संसार करू शकेन. पारू, आपल्याला चालताना जर ठेच लागली तर काय आपण चालणं सोडून देणार आहोत? आयुष्यात जशी वाईट माणसं असतात तशी चांगली माणसं पण असतात आजूबाजूला. फक्त नजर असायला हवी आणि विश्वास. तर विश्वास ठेवून आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघ, नवीन सुरुवात कर. आणि हरीशला आईने निवडलं तुझ्यासाठी, तुझ्या देवी आईने. त्याची निवड नाही चुकणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.